नमस्कार, आपके साथ मैं हूं सपना मदेश और आप देख रहे हैं जगत न्यूज 24। तो आइए शुरुआत करते हैं कुछ खास खबरों से। महाराष्ट्र एरंडोल यहाँ की पंचायत समिति के कर्मचारियों ने विभिन्न लंबित मांगों को लेकर बेमुदत काम बंद आंदोलन किया। इस दौरान कर्मचारियों ने पंचायत समिति कार्यालय के परिसर में जमकर प्रदर्शन किया। इस आंदोलन में पंचायत समिति कार्यालय के साथ साथ निर्माण उप विभाग, ग्रामीण जलापूर्ति विभाग, महिला एवं बाल कल्याण विभाग, प्राथमिक स्वास्थ्य केंद्र और तहसील स्वास्थ्य कार्यालय के कर्मचारियों ने सक्रिय रूप से भाग लिया। यह आंदोलन सरकारी एवं अर्ध सरकारी अधिकारी कर्मचारी संगठन के आह्वान पर पुकारा गया था। आंदोलन में कर्मचारी संगठन के अध्यक्ष योगेश पाटिल, उपाध्यक्ष राकेश सिरसाट, सचिव सुनील महाजन, कार्याध्यक्ष अफजल खान कुरैशी, साथी रघुनाथ पाटिल, मनीष निम्बालकर, ए सैयद, ज्ञानेश्वर माली, रत्नाबाई वंजारी, हिमलता बिरारी आदि पदाधिकारियों ने शिरकत की। महाराष्ट्र जलगांव कासोदा से घनश्याम पांडे की रिपोर्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय संघटना, अधिकारी व कर्मचारी ही संघटना, या संघटनेच्या माध्यमातून एरंडोल तालुक्यातील ही आमची समिती आहे, संघटना आहे। आणि एरंडोल तालुक्यामधून ज्या जिल्हा स्तरावर, महाराष्ट्राच्या स्तरावर ज्या मागण्या आमच्या मांडल्या जात आहेत, त्या मागण्यांमध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की 4थ्या वेतन आयोगाच्या ज्या त्रुटी आहे, त्या त्रुटीमध्ये जो वेतन श्रेणी आहे, वेतन स्तर आहे, हा वेतन स्तर जो आहे यामध्ये सुधारणा करण्यात यावी। त्यानंतर जे पदनाम आहे आमचं, या पदनामामध्ये बदल करण्यात यावा। आणि पदोन्नतीची जी साखळी आहे, म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या बाबतीत जी लिपिक वर्गीयांमध्ये विशेषतः जी कमतरता उणीव जाणवते, ती कमतरता उणीव ही लिपिक वर्गीय संघटनेमध्ये सगळ्यात पहिल्यापासून ती उणीव दिसत होती आणि पदोन्नतीची ती साखळी शासनाने कमी करायची आहे। तसंच जे जशास तशी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विषय आहे आणि 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे अनुकंपा तत्वावर जे कर्मचारी होते यांनासुद्धा जुन्या पेन्शनचा विषय लागू करावा, अशी आमच्या या संघटनेची मागणी आहे। जिल्हा स्तरावर संघटनेच्या माध्यमातून मोठ्या स्वरूपात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी याच पद्धतीने आंदोलन करून त्या ठिकाणच्या तहसीलदारांना निवेदन देऊन आम्ही आमच्या मागण्या शासनापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। ऐसे ही अपडेट्स के लिए देखते रहें जगत न्यूज 24 और हाँ, हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना बिल्कुल ना भूलें।